चाळीसगाव दुय्यम निबंधक कार्यालयाचा भोजनाचा खेळ खंडोबा, अधिकारी फॅनखाली मग्न तर ज्येष्ठ नागरिक उन्हात झाडाच्या सावलीला ताटकळत। चाळीसगाव प्रतिनिधी कचेरी रोडवर असलेल्या सहदुय्यम निबंधक वर्ग -2 कार्यालयात सध्या माणुसकीला काळीमा फासणारा आणि प्रशासकीय शिस्तीचा बोजवारा उडवणारा प्रकार समोर आला आहे। सरकारी नियमानुसार दुपारच्या जेवणाची अधिकृत वेळ ही दुपारचा 1:30 ते दुपारचे 2 अशी केवळ 30 मिनिटांची असताना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र स्वतःचे वेगळेच नियम लागू केले आहेत। आज दुपारचे 2:38 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज ठप्प करून अधिकारी आपल्या दालनात फॅनच्या थंड हवेत आरामात जेवणाचा आनंद घेत होते, तर दुसरीकडे दुरून आलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक उन्हातान्हात झाडाच्या सावलीला बसून अधिकारी कधी बाहेर येतील याची व्याकुळ होऊन वाट पाहत होते। विशेष म्हणजे या कार्यालयातील कर्मचारी जेवण करण्याच्या नावाखाली चक्क आपापल्या घरी निघून जात असल्याने तासनतास खुर्च्या रिकाम्या राहत आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार कार्यालयीन वेळेचे उल्लंघन करणे हा गंभीर शिस्तभंग आहे। तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार नागरिकांना विहित वेळेत सेवा न देणे हा कायद्याचा भंग आहे। कार्यालयाचे दरवाजे बंद करून आणि जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या आरामात मग्न राहणाऱ्या अशा संवेदनशून्य कारभारामुळे शासनाच्या प्रतिमेला तडा जात आहे। उन्हाच्या तीव्र झळा सोसत ताटकळत बसलेल्या नागरिकांच्या संयमाचा आता अंत होत असून जनतेच्या करातून गलेलठ्ठ पगार घेणारे हे लोकसेवक नक्की कोणासाठी काम करत आहेत, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। जळगाव जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ नोंदणी महानिरीक्षक विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यालयाची वेळ न पाळणाऱ्या आणि जनतेचा छळ करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव।